शहराचं नियोजन एकदाच होतं असं आपण साधारणपणे मानतो. पण जर ते शहर अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने, जास्त यशस्वी झालं तर काय करायचं? आज आपण नवी मुंबईच्या विकास आराखड्याच्या निमित्ताने याच प्रश्नाचा खोलात जाऊन विचार करणार आहोत. नवी मुंबई, जे शहर स्वतःचं एक नियोजन होतं, ते आज स्वतःच्याच भविष्याचं नियोजन पुन्हा एकदा करतंय. बरोबर. आणि ही गोष्ट खूपच रंजक आहे. एका यशस्वी शहराला स्वतःच्याच यशाच्या आव्हानांना कसं सामोरं जावं लागतं हे या आराखड्यातून दिसतंय. हा फक्त काही इमारती आणि रस्ते बांधण्याचा नकाशा नाहीये, तर पुढच्या 20 वर्षात जवळपास दुप्पट होणाऱ्या लोकसंख्येच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याचा एक प्रयत्न आहे. चला तर मग या प्रयत्नाची सुरुवात कुठून झाली ते पाहूया. 1970च्या दशकात मुंबईवरचा ताण कमी करण्यासाठी सिडकोने नवी मुंबई वसवली. एक उत्तम सुनियोजित शहर म्हणून त्याची ओळखही झाली. मग 1992 मध्ये नवी मुंबई महानगरपालिका आली. पण आजही सगळा कारभार एकट्या महानगरपालिकेकडे नाही, बरोबर? अगदी बरोबर. आणि इथेच नियोजनातली पहिली आणि सगळ्यात मोठी गुंतागुंत आहे. नवी मुंबईत आजही 3 वेगवेगळ्या नियोजन संस्था आहेत. एक म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे NMMC, दुसरी सिडको, जी अजूनही काही भागांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण आहे, आणि तिसरी MIDC, जी औद्योगिक क्षेत्रांवर नियंत्रण ठेवते. थांबा, म्हणजे एकाच शहरात 3 बॉस. याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? समजा मला माझ्या घरात काहीतरी बांधकाम करायचं असेल तर मला नक्की कोणाकडे जावं लागेल हे ठरवताना गोंधळ उडत असेल. नक्कीच. आणि हा फक्त गोंधळ नाही, तर यामुळे विकासात अडथळे येतात. तुम्हीच विचार करा, एकाच शहरात 3 वेगवेगळ्या संस्थांचे नियम, त्यांच्या परवानग्यांच्या प्रक्रिया वेगवेगळ्या आणि विकासाचे प्राधान्यक्रम पण वेगळे असणार. असतील. सिडकोला नवीन गृहप्रकल्प उभे करायचे असतील आणि महानगरपालिकेला नागरिकांसाठी बागबगीचे. यात समन्वय साधणं हे एक प्रचंड मोठं प्रशासकीय आव्हान आहे. यामुळे अनेकदा विकासाची गती मंदावते किंवा शहराचा विकास एकसारखा होत नाही. काही भाग खूप विकसित होतात तर काही मागे राहताच. आणि हे प्रशासकीय आव्हान अशा जमिनीवर आहे जिच्यावर नैसर्गिक मर्यादा सुद्धा आहेत. म्हणजे एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर. या भौगोलिक रचनेचा नियोजनावर किती परिणाम होतो? खूप मोठा. नवी मुंबई पश्चिमेला ठाणे खाडी आणि पूर्वेला पारसिक डोंगरांनी वेढलेली आहे. त्यामुळे शहराला आडवं पसरायला फारशी जागाच नाही. अच्छा. जे काही करायचंय ते ह्याच मर्यादित जागेत करावं लागेल. आणि त्यातही शहराच्या एकूण 109 चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी जवळपास 25 चौरस किलोमीटर क्षेत्र CRZ म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोनच्या नियमांखाली येतं. CRZ हा शब्द आपण खूप ऐकतो, पण याचा सोप्या भाषेत अर्थ काय? हे नियम इतके कडक का असतात? CRZ म्हणजे थोडक्यात किनाऱ्याचं सुरक्षा कवच. समुद्राला आणि तिथल्या पर्यावरणाला, जसं की खारफुटीची जंगलं, यांना धक्का लागू नये म्हणून सरकारने आखलेली एक लक्ष्मण रेषा आहे. ह्या रेषेच्या आत तुम्ही मोठं बांधकाम करू शकत नाही, जेणेकरून निसर्गाचं संतुलन बिघडणार नाही. नवी मुंबईसाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण खारफुटीची जंगलं शहराला पुरापासून वाचवतात. ती एक नैसर्गिक भिंत आहे. त्यामुळे विकासासाठी उपलब्ध असलेली जमीन आणखी कमी होते. म्हणजे एका बाजूला प्रशासकीय मर्यादा आणि दुसऱ्या बाजूला नैसर्गिक मर्यादा. आणि या मर्यादित जागेत राहणाऱ्या लोकांची संख्या मात्र प्रचंड वेगाने वाढणार आहे. आराखड्यातला लोकसंख्येचा आकडा तर धक्कादायक आहे. हो, तो आकडाच या सगळ्या नियोजनाच्या केंद्रस्थानी आहे. 2017-18 मध्ये शहराची लोकसंख्या होती सुमारे 15 लाख, पण या आराखड्यासाठी जो अभ्यास केला त्यात वेगवेगळ्या पद्धती वापरून त्यांनी हिशोब केलाय की 2038 पर्यंत शहराची लोकसंख्या 28 लाखांवर पोहोचेल. 28 लाख म्हणजे पुढच्या 20 वर्षात आणखीन एक नवी मुंबई ह्याच शहरात वसणार आहे. याचा अर्थ आज आपण ज्या रस्त्यांवरून जातोय, ज्या बागांमध्ये फिरतोय, तिथे दुप्पट गर्दी असणार. हे आव्हान तर खूपच मोठं आहे. प्रचंड मोठं. आणि हा 28 लाखांचा आकडाच या संपूर्ण विकास आराखड्याचा पाया आहे. भविष्यात 28 लाख लोकांसाठी किती घरं, किती पाणी, किती शाळा, रुग्णालय आणि किती लांब रस्ते लागतील, याचं सगळं गणित ह्याच आकड्यावर अवलंबून आहे. आणि याच आकड्यामुळे शहरापुढील समस्या अधिक गंभीर दिसू लागतात. मग त्या समस्या नेमक्या आहेत तरी कोणत्या? सगळ्यात मोठी समस्या कोणती? घरांची कमतरता. 2011 साली शहरात 92,000 घरांची तूट होती. बापरे. विचार करा, आज हा आकडा कुठे पोचला असेल.
यासोबतच सिडकोने 40-50 वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती आता जुन्या आणि धोकादायक झाल्या आहेत. त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न आवासून उभा आहे. शहरात एक मोठी झोपडपट्टी आहे, जिथे 2011 मध्येच 2 लाखांपेक्षा जास्त लोक राहत होते. आणि या सगळ्या वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या तर रोजचीच डोकेदुखी बनली आहे. ठीक आहे, समस्या स्पष्ट आहेत. मग यावर उपाय म्हणून या आराखड्यात काय विजन किंवा दूरदृष्टी मांडली आहे? दूरदृष्टी आहे एक सुनियोजित, सर्वसमावेशक, लोकाभिमुख आणि विकासाला चालना देणारं शहर बनवणं. पण महत्त्वाचं म्हणजे हे फक्त शब्द नाहीत. याला प्रत्यक्षात आणण्यासाठी काही ठोस प्रस्ताव आहेत. शहराला आडवं वाढायला जागा नाही हे त्यांनी मान्य केलंय. त्यामुळे आता उभं म्हणजे व्हर्टिकल वाढण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे जास्त उंच इमारतींना परवानगी देणार. अगदी बरोबर. निवासी क्षेत्रासाठी लोकसंख्येची घनता वाढवून प्रति हेक्टर 350 घरं प्रस्तावित केली आहेत. पूर्वीच्या मानकांपेक्षा हे खूप जास्त आहे. याचा सरळ अर्थ असा की विकासकांना जास्त FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स देऊन उंच इमारती बांधायला प्रोत्साहन दिलं जाईल, जेणेकरून मर्यादित जागेत जास्त लोकांना घरं मिळू शकतील. आणि वाहतुकीचं काय? या सगळ्या अतिरिक्त लोकसंख्येला रस्त्यांवर जागा कशी मिळणार? मला आठवते आराखड्यात एका सागरी किनारी मार्गाचा म्हणजे कोस्टल रोडचा उल्लेख आहे. हो, CBD बेलापूर ते ठाणे असा एक सागरी किनारी मार्ग प्रस्तावित आहे. पण इथे एक प्रश्न विचारायला हवा. कोणता प्रश्न? नाही, तुम्हीच विचारा. एक नागरिक म्हणून कोस्टल रोड ऐकल्यावर तुमच्या मनात पहिला विचार कोणता येतो? येतायत. पहिला, वाहतूक कोंडी सुटेल. आणि दुसरा, असे प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने खूप संवेदनशील असतात आणि प्रचंड खर्चिकीही. मुंबईत आपण हे पाहतोच आहोत. तर ह्या आराखड्यात ह्या आव्हानांचा विचार केला आहे का, की हा फक्त एक कागदावरचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे? हाच तो महत्वाचा प्रश्न आहे. आराखडा म्हणतो की हा मार्ग शहराच्या अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी करेल. पण तुम्ही म्हणालात तसं पर्यावरणाची आणि पैशांची आव्हानं मोठी आहेत. आराखड्यात त्याच्या आर्थिक बाजूवर चर्चा आहे, पण पर्यावरणाचा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा आहे. मात्र या मोठ्या प्रकल्पाबरोबरच काही व्यावहारिक उपायही सुचवले आहेत, जसं की वाशी आणि नेरूळसारख्या जुन्या वसाहतींमधील अरुंद रस्ते रुंद करणं. अच्छा. कारण अनेक जुन्या सिडको इमारतींचा पुनर्विकास ह्याच अरुंद रस्त्यांमुळे रखडला आहे. आणि या सगळ्या विकासात बाग, मैदानं, शाळा यांचं काय? कारण सहसा विकासाच्या नादात या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. इथे आराखड्यात एक चिंताजनक सत्य मांडलंय. सध्या नवी मुंबईत प्रतिव्यक्ती खेळाच्या मैदानासाठी उपलब्ध असलेलं क्षेत्रफळ फक्त 0.39 चौरस मीटर आहे. 0.39 चौरस मीटर. हे किती मोठं असतं, मला याचा अंदाज येत नाहीये. सोप्प करून सांगतो, एका वर्तमानपत्राच्या मोठ्या पानापेक्षाही कमी जागा. अरे देवा. आता सांगा, इतक्या कमी जागेत आपण मुलांकडून खेळण्याची अपेक्षा कशी करणार? हीच गोष्ट ओळखून आराखड्यात नवीन शाळा, रुग्णालय आणि विशेषतः खेळाची मैदानं आणि बागांसाठी भरपूर जागा आरक्षित केली आहे. पण इथेच तर मूळ अडचण येते. जागा आरक्षित करणं सोपं आहे, पण त्या जागा ताब्यात कशा घ्यायच्या? जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. महानगरपालिकेला एवढा पैसा आणणं शक्य आहे का? नाही. आणि हेच या आराखड्याने पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे मान्य केलं आहे. इथे एक महत्त्वाचा विचारांतील बदल किंवा पॅराडिम शिफ्ट दिसतो. आराखडा म्हणतो की फक्त जागा आरक्षित करून महापालिकेला त्या ताब्यात घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. म्हणून त्यांनी भूसंपादनाच्या पारंपरिक पद्धतीला एक नवीन पर्याय सुचवला आहे. तो कोणता पर्याय? TDR म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स आणि अकोमोडेशन आरक्षण यांसारख्या साधनांचा वापर. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार जागा मालकाकडून त्याची जागा विकत घेण्याऐवजी त्याला विकासात भागीदार बनवतं. म्हणजे नेमकं काय करतं? समजा तुमची जागा शाळेसाठी आरक्षित झाली, तर सरकार तुम्हाला 2 पर्याय देतं. एक, तुम्ही स्वतः त्या जागेवर शाळा बांधा आणि काही भाग व्यावसायिक कारणांसाठी वापरा. हे झालं अकोमोडेशन आरक्षण. ओके. किंवा दुसरा पर्याय, तुमच्या जागेच्या बदल्यात सरकार तुम्हाला एक विकास हक्क प्रमाणपत्र म्हणजे TDR देतं, जे तुम्ही बाजारात विकू शकता किंवा शहराच्या दुसऱ्या भागात अतिरिक्त बांधकाम करण्यासाठी वापरू शकता. यामुळे भूसंपादन सोपं होतं, पैसा वाचतो आणि विकासाला गती मिळते. ही कल्पना ऐकायला तर चांगली वाटतेय, पण एक मिनिट, याचा अनुभव आपण मुंबईत घेतला आहे. TDRमुळे मूळ जागेवर विकास होत नाही, तो दुसरीकडे हस्तांतरित होतो. यामुळे शहराच्या काही भागांवर गरजेपेक्षा जास्त भार पडण्याचा, म्हणजे काही भाग कॉन्क्रीटचे जंगल बनण्याचा धोका नाही का?
तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हा TDRचा सर्वात मोठा धोका आहे आणि आराखड्यात यावर अधिक स्पष्टतेची गरज आहे. TDR कुठे वापरला जाईल, म्हणजे रिसिव्हिंग झोन कोणते असतील, तिथे अतिरिक्त भार सोसण्याची क्षमता आहे का, याचं नियोजन खूप काळजीपूर्वक करावं लागेल. नाहीतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे एका भागातील समस्या सोडवताना आपण दुसऱ्या भागात नवीन समस्या निर्माण करू. हा विचारांतील बदल जेवढा क्रांतिकारी आहे, तेवढाच तो जबाबदारीने राबवणं आवश्यक आहे. या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पैसा तर लागणारच. या संपूर्ण आराखड्याची अंदाजित किंमत किती आहे आणि ती कुठून येणार? अंदाजित किंमत आहे तब्बल 10,588 कोटी रुपये. 10,000 कोटींपेक्षा जास्त. ही रक्कम प्रचंड आहे. हो, आणि ही रक्कम उभी करण्यासाठी आराखड्यात एक आर्थिक आराखडा दिला आहे, जो अनेक विकास आराखड्यांमध्ये नसतो. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सरकारच्या निर्देशानुसार महापालिकेला आपल्या उत्पन्नातील 20% रक्कम दरवर्षी विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी राखून ठेवावी लागेल. म्हणजे महानगरपालिकेने दरवर्षी 100 रुपये कमवले तर त्यातले 20 रुपये फक्त आणि फक्त या आराखड्यातील कामांसाठी बाजूला ठेवावे लागतील. ही एक मोठी कायदेशीर बांधिलकी आहे. बरोबर. आणि हीच गोष्ट या आराखड्याला ताकद देते. याशिवाय विकास शुल्क म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस, अतिरिक्त FSI, विकून मिळणारा प्रीमियम आणि इतर करांमधूनही निधी उभारला जाईल. हा आर्थिक आराखडा पूर्णपणे यशस्वी होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल, पण किमान एक स्पष्ट दिशा दिली आहे. तर आज आपण नवी मुंबईच्या भविष्याच्या या आराखड्याचा आढावा घेतला. एका सुनियोजित शहराने स्वतःच्याच यशाने निर्माण केलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पुन्हा एकदा नियोजन केले आहे. हे नियोजन आहे वाढत्या लोकसंख्येचं, जुन्या होत चाललेल्या पायाभूत सुविधांचं आणि सुमारे 28 लाख लोकांच्या अपेक्षांचं. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की शहराचं नियोजन म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती बांधणं नाही, तर अनेक गोष्टींमध्ये संतुलन साधणं आहे. घरांची गरज आणि पायाभूत सुविधांवरील ताण, विकासासाठी लागणारा पैसा आणि पर्यावरणाचं रक्षण, या सगळ्याचा तोल सांभाळावा लागतो. या आराखड्याने एक मार्ग दाखवला आहे, पण त्याची खरी कसोटी अंमलबजावणीतच आहे. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. या आराखड्यात सरकारी भूसंपादनाऐवजी TDR सारख्या साधनांवर, म्हणजे खाजगी जागा मालकांना विकासात भागीदार बनवण्यावर भर दिलाय. भारतातील भौतिक शहरांपुढे जागेची कमतरता आणि वाढत्या लोकसंख्येची समान आव्हानं आहेत. भविष्यातील शहरं उभारण्यासाठी हा भागीदारीचा विचार कदाचित अनिवार्य ठरू शकतो. पण खरा प्रश्न हा आहे की ही भागीदारी फक्त विकासक आणि जागा मालकांच्या फायद्याची न राहता संपूर्ण शहराच्या हिताची कशी ठरेल, हे आपण कसं सुनिश्चित करणार? विचार करण्यासारखा प्रश्न आहे.